आता बातमी आहे शेतकऱ्यांची। चांदवड तालुक्यातल्या टरबूजांना आता कोलकात्यातून मागणी येते। चांदवड तालुका तसं दुष्काळी भाग, मात्र याला फाटा देत ड्रीपच्या सहाय्याने शेतकरी भारत गुंजाळ यांनी टरबूजाची लागवड करत एक नवीन प्रयोग केला। 4 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली होती आणि त्यातून त्यांना भरघोस नफा झाला। हे टरबूज कोलकाता इथले व्यापारी जागेवर येत खरेदी करतात, त्यातून त्यांना 18 लाख रुपयांचं उत्पन्न देखील झालं। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळे। सध्या रमजान महिना चालू असून रमजान हा पवित्र महिन्यामध्ये टरबूजाला जास्त मागणी असते। आपण आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रायपूर शहरात आहे। या ठिकाणी पारंपरिक शेतीला फाटा देत येथील जे गुंजाळ म्हणून आहे शेतकरी यांनी जवळजवळ 2 एकरामध्ये टरबूजाची लागवड केली होती। यांचा जो टरबूजाचा माल आहे हा सध्या कोलकाता येथे मागणी जास्त असल्याने हा टरबूज कोलकाता येथे जात आहे। तर आपल्याशी बोलण्यासाठी येथील शेतकरी, दादा काय सांगाल, हा जो माल आहे तुमचा टरबूज कुठे काय भाव मिळतो आणि कसं? हा माल आता कोलकात्याला चाललाय 15 रुपये किलो। थोडेसे बाजार आता डाऊन झाले, पहिले बाजार होते खूप, म्हणजे चांगला आहे हा तरी 15 रुपये रेट पण चांगला आहे। आणि पारंपरिक पीक कांदा सोडून आम्ही टरबूज केलं। मजुरी कमी, कष्ट कमी, 60 दिवसाचं पीक आहे, 60 दिवसामध्ये तयार होतो माल आणि गाडी येऊन एका दिवसामध्ये सगळं खाली होऊन जातो। काय सांगाल, तुमचं हे पीक कोलकात्याला जाते आणि कोलकात्याला जातं म्हणजे कांद्यापेक्षा हे परवडतंय। कांद्याला काय झालं, खादीचे भाव 2000 रुपयाची पुढे गुणी जाती, त्याच्यामुळे ते खर्च फार येतो। आम्ही हे पीक निवडलं टरबूज। साधारणतः किती बाग लावला आणि किती उत्पन्न झालं? हे 4 एकराचे मोहर आहे, 4.5 एकर 5 एकर आहे। या 4 एकरामध्ये त्यांना जवळजवळ 18 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे, अशी या शेतकऱ्यांची भावना आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक।